रा.चि. ढेरे यांच्या ललितबंध या लेखसंग्रहातून लंकेची पार्वती नावाचा लेख. स्त्रियांना नटण्याचा सोस भारी. वस्त्रालंकारांचं चमत्कार विश्व स्त्रियांच्या या सोसातूनच निर्माण झालं आहे. साऱ्या गात्रांचं नंदनवन बहरलेलं असलं तरी वस्त्रालंकारांनी ते नटवल्या सजवल्या वाचून स्त्री मनाचं समाधान होत नाही. स्त्रिया स्वतः नटतील अन नटण्याची ऐपत नसलेल्या एखाद्या अभागिनीला सहज हिणवतील की ती अगदीच लंकेची पार्वती आहे. लंकेची पार्वती हे विशेषण वापरताना बोलणाऱ्या व्यक्तीला असं सुचवायचं असतं की ती अगदीच अनलंकृत आहे. एखाद्या स्त्रीच्या अंगावर फुटका मणीही नसतो तेव्हा तिला लंकेची पार्वती या बिरुदानं तुच्छ लेखायची स्त्रियांना सवय असते. त्यांच्या मते जणू अलंकारा वाचून स्त्रीचं स्त्रीत्व उठावदार होऊच शकत नाही. स्त्रीचं आंगिक अन आत्मिक सौंदर्य अलंकारा वाचून व्यर्थ आहे. स्त्री जातीचा हा अलंकाराचा सोस नि अलंकारांना पारख्या झालेल्या स्त्रीविषयीची त्यांची तुच्छता बुद्धी याबद्दल मला नोंद करण्यापलीकडे काहीच म्हणायचं नाही. माझ्यापुढे प्रश्न आहे तो वेगळाच. लंकेची पार्वती हे काय प्रकरण आहे? पार्वती लंकेत गेली केव्हा अन लंकेत जाऊनही ती अनलंकृत राहिली कशी? पार्वती ही मुळातच एका जोगड्याची पत्नी. माहेरचं वैभव झुगारून अगदी तपपूर्वक तिनं स्मशानवासी शिवाला अट्टहासानं वरलं. तेव्हा शिवपत्नी पार्वती ही लंकेशी संबंध जोडण्यापूर्वीच अनलंकृत स्त्रीसाठी उपमान म्हणून उपयोगी पडायला पुरेशी नाही काय? तिला त्यासाठी लंकेत जाऊन अलंकाराच्या बाबतीत उदासीन राहण्याची जरुरी काय? वैभवात नांदूनही अनलंकृत राहिलेली, श्रीमंत घरात पडूनही अलंकारांना आचवलेली या अर्थानं काही आपण कुणा स्त्रीला लंकेची पार्वती म्हणत नाही. तर मग अनलंकृत स्त्रीसाठी लंकेची पार्वती हे विशेषण वापरात आलं तरी कसं? जो विचार करावा तो हा साधाच प्रश्न मातीमती कुंठित करतो. लंकापती रावण कैलासावर गेल्याची कथा रामायणात प्रसिद्ध आहे. परंतु पार्वती कधी काळी लंकेत गेल्याची अन तिथं जाऊनही अलंकाररहित राहिल्याची एखादी पुराण कथा प्रसिद्ध असल्याचं मला तरी आठवत नाही. लंका ही प्रथम कुबेराची होती अन नंतर ती रावणानं आपल्या अधिपत्याखाली आणली. परंतु कुबेर काय नि रावण काय दोघेही पार्वतीची उपेक्षा करू शकत नव्हते. कारण कुबेर हा शिवाचा परमसखा होता तर रावण हा त्याचा परमभक्त होता. शिवाशी अशा जिव्हाळ्याच्या नात्यानं निगडीत असणारे हे दोघे लंकापती शिवपत्नीची उपेक्षा करतील हे मुळीच संभवत नाही. पार्वती कधी काळी लंकेत आली असती तर कुबेरानं काय अथवा रावणानं काय तिच्यावर सोन्या मोत्यांचा आणि रत्नमाणकांचा वर्षाव केला असता? पार्वतीला अनलंकृत राहू देणं हे नवनिधींचा स्वामी असलेल्या कुबेराला अथवा सोन्याच्या लंकेवर राज्य करणाऱ्या रावणाला मुळीच रुचलं नसतं. त्यांच्या शिवप्रीतीशी ते निश्चित विसंवादी ठरलं असतं. मग आपण अलंकारविहीन स्त्रीला लंकेची पार्वती का म्हणतो? लंकेची पार्वती हे विशेषण वापरताना लंका या शब्दाचा चिरपरिचित अर्थच आपल्या दृष्टीसमोर असतो म्हणून तर हे कोडं निर्माण झालं नाही ना? आपल्याला अभिप्रेत असलेला अर्थ आणि आपण वापरीत असलेले शब्द यांत संवाद दिसत नसला
तर आपण चुकीचे शब्द वापरीत असलो पाहिजे, अथवा आपण वापरीत असलेल्या शब्दांचा संवादी अर्थ आपण कालप्रवाहामध्ये विसरून गेलो असलो पाहिजे. पार्वती ही स्मशानवासी योगीराज शिवाची अर्धांगिनी असल्यामुळे ती अनलंकृत असणं अस्वाभाविक नाही, हे आपण पाहिलंच आहे. तेव्हा पार्वतीचं नाव अनलंकृत स्त्रीसाठी वापरणं औचित्याचं ठरणार नाही. म्हणजे श्रीलंकेची पार्वती या शब्दप्रयोगात संदिग्धता अथवा गूढता आहे ती लंकेची या विशेषणात. लंका ही रावणाची नगरी होय, ही जाणीव आपल्या मनात दृढ असल्यामुळे आपण या शब्दाचं अर्थचिंतन त्या जाणीवेतूनच करतो आणि घोटाळ्यात पडतो. तेव्हा आपल्याला पुनर्विचार करायला हवा, तो लंका या शब्दाचाच. लंका हे रावणाची राजधानी असलेल्या नगरीचं नाव आहे हे खरं, परंतु कोशकारांनी लंका या शब्दाचा नग्न स्त्री, वेश्या असाही अर्थ नोंदविला आहे. या अर्थाच्या अनुरोधानं लंका हे पार्वतीचं विशेषण ठरेल आणि लंका पार्वती या शब्दप्रयोगाचा अर्थ नग्न पार्वती, नग्न देवी, अनावृत्त जगन्माता असा होईल. हा अर्थ वाच्यार्थानं नसला तरी लक्ष्यार्थानं आपल्या अभिप्रायाशी संवादी ठरू शकेल. याच संदर्भात मला भारतातील एका पुरातन लोकदेवीचं स्मरण होतं. या देवीच्या मूर्ती महाराष्ट्रात तेर, नेवासे, माहुरझरी, वडगाव जिल्हा सातारा इत्यादी ठिकाणी उत्खननात व उघड्या जागी मिळाल्या आहेत. दक्षिण भारतात महाकूट, सिद्धनकोटे, आलमपूर, संगमेश्वर, नागार्जुनकोंडा इत्यादी ठिकाणी तिची आजही संतानप्राप्तीच्या हेतूने पूजा होत असते. उत्तरेत भिटा, कौशांबी इत्यादी ठिकाणी तिच्या मूर्तीची उपलब्धी झालेली आहे. ही देवी रूपानं विचित्र आहे. तिच्या काही मूर्तीत नाभीपर्यंतचा भाग असून गुडघ्यात दुमडलेले दोन्ही पाय बाजूंना घेऊन योनी प्रदेश उत्फुल्ल स्वरूपामध्ये दाखविला आहे. काही मूर्तीत खांद्यापर्यंतचा भाग असून हात बाजूला घेऊन स्तनही उठावदारपणे प्रदर्शित केले आहेत, तर काही मूर्ती याच अवस्थेतील पण शिरोयुक्तही आहेत. स्त्रिया अपत्यप्राप्तीच्या हेतूने या देवीच्या जननेंद्रियाची पूजा करतात. महाकूट हे बदामीजवळ व सिद्धनकोटे उत्तर कर्नाटक येथे ही देवी लज्जा गौरी या नावानं ओळखली जाते. बदामीच्या शाकंभरीच्या महात्म्यात हे नाव आलेलं आहे. लज्जा गौरी हे या देवीचं नाव लंका पार्वती या नावाशी पूर्णांशाने साम्य दाखविणारं असल्यामुळेच मला लंका पार्वतीच्या संदर्भात लज्जा गौरीचं स्मरण झालं. लज्जा गौरी या नावातील लज्जा हे पूर्वपद लंजा या शब्दाचे कृत्रिम परिवर्तन आहे. लंजा म्हणजे नग्न स्त्री, वेश्या. प्रजननाच्या देवीला तिच्या रूपाचं स्पष्ट द्योतन घडविणारं लंजा हे नाव मिळावं यात अस्वाभाविक काहीच नाही. जगन्माता ही कुमारी मानली जाते. पुरुषत्व हे तिच्या जीवनात गौणत्वानं येते. त्यामुळेच वेश्यावाचक शब्दानं ती उल्लेखली गेली तरी आपण अस्वस्थ होण्याचं कारण नाही. वेश्येच्या जीवनामध्ये वैधव्याला स्थान नसल्यामुळे विवाहविधीत
वधूचं मंगळसूत्र वेश्येच्या हातानं बांधावयाची चाल अजूनही अनेक ठिकाणी प्रचलित आहे. ज्ञानदेवांनी वेश्येला गावशिवेवरची अहेर म्हटलं आहे. यात उपरोधाचा सूर असला तरी वेश्या ही निरंतर अविधवा म्हणजे अहेव आहे यात मुळीच संशय नाही. वेश्या ही निरंतर अविधवा म्हणजेच अहेव आहे यात मुळीच संशय नाही. ही देवी सर्जनाची अधिष्ठात्री देवता म्हणून प्रागैतिहासिक काळापासून पूजली जात आहे. तिच्या स्वरूप संकल्पनातून पुढे आदिशक्तीची नाना रूपं उत्क्रांत होत राहिली. नाना चरित्र गायली गेली तरीही तिचे मूळ रूप अजूनही लोकधर्मात अवशिष्ट राहिलं आहे. लज्जा हे तिचं मूळ रूप दाखविणारं नाव हे गौरीचंच एक रूप आहे असं समजून तिला प्रतिष्ठा देण्याच्या हेतूनं लज्जागौरी म्हणजे लज्जागौरी असं म्हटलं जाऊ लागलं. लज्जा आणि लंका हे दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत. आणि गौरी व पार्वती हे दोन्ही एकाच शिवपत्नीची नावे आहेत हे ध्यानी घेतलं म्हणजे लंका पार्वतीचं रूपरहस्य आपल्या दृष्टीपुढे सहज उलगडू लागेल. लज्जागौरी अथवा लंका पार्वती देवीची मूर्ती तिच्या सहज स्वरूपात असते. लज्जागौरी आणि लंका पार्वती देवीची मूर्ती तिच्या सहज स्वरूपात असते. वस्त्रालंकारारहित असते. आपण आपल्या आवडीनिवडींना अनुसरून देवदेवतांच्या मूर्तींनाही सजवीत नटवीत असतो. परंतु लज्जागौरी अथवा लंका पार्वती या देवीचं रूप मात्र जसंच्या तसंच राखलं गेलं आहे. किंबहुना तिला सजवणं नटवणं हे तिच्या नावाशी आणि रूपसंकल्पनेशी विसंवादी ठरेल याची लोकमानसाला स्पष्ट जाणीव आहे. आता आपल्या स्पष्टपणे ध्यानी येईल की लंका पार्वती ही वस्त्रालंकारारहित देवी असल्यामुळे अलंकाररहित स्त्रीसाठी तिचा उपमान म्हणून वापर करणं अगदी योग्य आहे. लंका म्हणजे रावणाची नगरी एवढीच समजूत उरल्यावर आणि लंका या शब्दाचा नग्न स्त्री हा अर्थ पूर्णपणे विस्मृत झाल्यानंतर लंका पार्वती हे नाव स्पष्ट करण्याची गरज निर्माण झाली असणार आणि या गरजेतून लोकसमजुतीच्या मर्यादेनं लंका पार्वतीचं लंकेची पार्वती असं चुकीचं स्पष्टीकरण रूढ झालं असणार असं मानायला अडचण उरत नाही. लेख समाप्त.